लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिवाळी हप्ता अर्थातच ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधीपर्यंत जमा होणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणी करत आहेत। त्यासोबतच ई-KYC झाली नाही आमची तर आम्हाला पैसे मिळणार का नाही असा देखील प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असल्यास पेजला नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या अपडेट्स असतील, लाडकी बहीण असतील, शेतकरी योजना, सरकारी योजना, नोकर भरतीबाबत तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो दिवाळी हप्ता मिळणार आहे त्याचे काही अपडेट आहे का, ते पैसे कधी मिळणार, भाऊबीजच्या आधी लाडक्या बहिणींना भाऊबीज जमा होणार आहे का, असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर लक्षात घ्या, याबाबत सरकारकडून किंवा महिला व बालविकास विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात आलेली नाही। सरकारच्या वतीने असे देखील बोललं जात आहे की जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना जमा करण्यात आलेला आहे, कदाचित तीच भाऊबीज असू शकते आणि भाऊबीज निमित्ताने लाडक्या बहिणींना पुन्हा पैशांचे वितरण त्या ठिकाणी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी देखील असल्याचे बोलले जात आहे। असे झाल्यास लाडक्या बहिणींसाठी ही मोठी निराशा असणार आहे, कारण लाडक्या बहिणी या आशा लावून होत आहेत की आम्हाला आता ऑक्टोबर महिन्याचे जे वितरण आहे ते याच महिन्यामध्ये देऊन आम्हाला भाऊबीज निमित्ताने पैसे द्यावेत, जेणेकरून सप्टेंबरचे 1500 आणि ऑक्टोबरचे 1500 असे लाडक्या बहिणींना एकाच महिन्यामध्ये हे 3000 रुपये मिळाले असते। परंतु सरकारकडून याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल देखील करण्यात आलेली नाही। महिला व बालविकास विभागाने देखील याबाबत निधी अजून मागवल्याची माहिती मिळत नाही। याचाच अर्थ लाडक्या बहिणींना आता जो दिवाळी निमित्त जे काही बोललं जात होतं की भाऊबीज निमित्ताने पैसे जमा होतील, भाऊबीजची ओवाळणी सरकारच्या वतीने जमा केली जाईल, याबाबतची कोणतीही अपडेट अद्याप तरी आली नाही। आपल्याला माहिती आहेच की आता येणाऱ्या गुरुवारी भाऊबीज असणार आहे आणि भाऊबीज निमित्ताने पैसे द्यायचे असल्यास आता बँकांना देखील मंगळवारी सुट्टी असणार आहे, बुधवारी सुट्टी असणार आहे। त्याच्यामुळे उद्याच याबाबतचा निर्णय होणे गरजेचे असणार आहे। उद्या सोमवार असणार आहे। सोमवारी जर लाडक्या बहिणींना या संदर्भातील हप्त्याचे वितरण जर करण्यात आले तरच लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळेल, अन्यथा लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार नाही आणि सप्टेंबर महिन्याचे जे 1500 रुपये देण्यात आले होते त्यावरच लाडक्या बहिणींना समाधान मानावे लागेल आणि यामुळे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर नाराज देखील होऊ शकतात। त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न असणार आहे की ई-KYC नाही मग आम्हाला पैसे मिळणार का नाही, तर आपण याबाबत अनेकदा बोलून झाले माझं। मी पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्हाला ई-KYC करण्यासाठी आपल्याकडे 2 महिन्यांची मुदत सरकारकडून देण्यात आली आहे। यामध्ये देखील वाढ करण्यात येईल असे देखील आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी सांगितले आहे। मग या 2 महिन्यांची मुदत आहे, तोपर्यंत तुम्हाला ई-KYC होऊ अथवा न होऊ तुम्हाला योजनेचे पैसे मिळणारच आहेत। यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। परंतु तुम्ही लवकरात लवकर तुमची ई-KYC प्रक्रिया देखील पूर्ण करून घ्या। वेबसाईट बऱ्याचपैकी आता चांगली चालत आहे आणि वेबसाईट चांगली चालत असताना तुम्ही तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला योजनेचे पुढील पैसे मिळताना कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही। यामध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार नंबर म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार नंबर, तिच्या पतीचा किंवा वडिलाचा आधार नंबर टाकून त्यावर 2 OTP येतात, ते 2 OTP टाकून तुम्हाला तुमची ई-KYC करायची आहे। ई-KYC कशी करायची याबाबत आपल्या पेजवर आणि चॅनलवर तुम्हाला अनेक व्हिडिओज पाहायला मिळतील। त्या व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी घर बसल्या ई-KYC करू शकता। त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क देखील लागत नाही आणि तुम्ही अगदी इझिली तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता। ई-KYC केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टेन्शन राहणार नाही, त्यामुळे तुम्ही तुमची ई-KYC प्रक्रिया देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। आता तुमची ई-KYC प्रक्रिया झाली आहे का नाही हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा, जेणेकरून तुमच्या प्रश्नासंदर्भात देखील आपण सविस्तर व्हिडिओ घेऊन येऊ आणि तुमचे सर्व प्रश्न आपण दूर करण्याचा प्रयत्न करू। तुर्तास पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय महाराष्ट्र आणि पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।